नमस्कार, मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। सर्वांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। गणपती बाप्पा मोरया। लवकरच गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत। येत्या 27 ऑगस्टला गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे। तर आपण गणपती बाप्पांविषयी माहितीही जाणून घेतलीच पाहिजे। गणपती बाप्पांना मोदक तसेच लाडू, उकडीचे मोदक, दुर्वा, जास्वंदीची फुलं असे अनेक प्रकार प्रिय आहेत। पण आज आपण गणपती बाप्पांना ज्या आवर्जून 21 दुर्वा वाहिल्या जातात त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। आपण बऱ्याच गोष्टी ह्या करत असतो, पण आपल्याला त्यामागील आध्यात्मिक रहस्य काय आहे हे माहीतच नसते। तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला गणपती बाप्पांना 21 दुर्वांचे अर्पण केले जाणारे आध्यात्मिक रहस्य सांगणार आहेत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। गणेशोत्सव हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे। या दिवशी भगवान गणेशांचा जन्म झाला होता। श्री गणेश शिवशंकर आणि देवी पार्वती यांचे पुत्र आहेत। हा सण दरवर्षी भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा करतात। श्री गणेश बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जातात। गणेश उत्सवाची सुरुवात सर्वात आधी लोकमान्य टिळक यांनी केली होती। या दिवशी लोक आपापल्या घरात श्री गणेशाची लहान प्रतिमा मूर्ती स्थापित करतात। या सणात सर्व लोक पुढील 10 दिवस आपल्या घरात भगवान गणेशाची पूजा अर्चा करत असतात। बाप्पाचे आवडते पदार्थ उकडीचे मोदक, तळणीचे मोदक तसेच लाडू, तसेच बाप्पाला आवडणारी जास्वंदाची फुलं, दुर्वा हे सर्व अर्पण करत असतात। बाप्पा घरी आल्यामुळे घरातले वातावरणही खूप सुंदर झालेले असते आणि बाप्पा घरी आल्यानंतरचे वातावरण घरात अगदी आनंदमय असते। तर आज आपण गणपती बाप्पांना 21 दुर्वांचे अर्पण करण्यामागील आध्यात्मिक रहस्य जाणून घेणार आहोत। 21 दुर्वांचे श्री गणेशाला अर्पण करण्यामागील आध्यात्मिक रहस्य काय आहे? तर श्री गणेशाला 21 दुर्वा वाहने ही एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली उपासना आहे। हे फक्त एक पारंपरिक कर्मकांड नसून यामागे गहन आध्यात्मिक अर्थ, सूक्ष्मदेह शुद्धीकरण आणि मनोशुद्धीचा एक वैज्ञानिक मार्ग आहे। या लेखात आपण जाणून घेऊया 21 दुर्वांचे रहस्य, त्यांच्या प्रत्येकाच्या प्रतिकात्मक अर्थ आणि त्यांच्या माध्यमातून साधकाला प्राप्त होणारी अंतयात्रा। दुर्वा म्हणजे काय? तर दुर्वा या शब्दाचा अर्थच आहे दुःख वर्जित इति दुर्वा। जे दुःख दूर करते ती दुर्वा। ती तृण असूनही अनंत शक्तीची वाहक आहे। ती ज्या प्रकारे कितीही कापली तरी पुन्हा पुन्हा उगम पावते ती अनंत चेतनेचे प्रतीक आहे। पुनर्जन्म, पुनरुत्थान व अजयता दर्शवते। गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत? तर वेदांनुसार दुर्वा ही पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे। गणपती सुद्धा मूलाधार चक्राचा अधिपती असल्यामुळे दुर्वा आणि गणेश यांचा संबंध मूल प्रकृतीशी निगडित आहे। शास्त्रात मानले जाते की दुर्वा कुरेस्तुम यहम पूज्यम समशता वैष्णवीं तिथस्थितीं। श्री गणेशाला दुर्वा अर्पण करतो त्यांचं आयुष्य शतायू होतं। 21 दुर्वांचे आध्यात्मिक अर्थ। दुर्वा क्रमांक 1 प्रतीक, 2 एकाग्रता, मन एकवट करण्याची सुरुवात, 3 द्वैत्य निवृत्त, मी ते सुख दुःख या पलीकडे जाणे, 3 त्रिगुण शमन सत्व रज तम यावर संयम, 4 चतुर्वेद पूजन ज्ञानप्राप्तीची दिशा, 5 पंचतत्व साक्षात्कार पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचे संतुलन, 6 षटचक्र जागृती मूलाधार ते आज्ञा चक्रापर्यंताची ऊर्जा प्रवाह निर्मिती, 7 सप्तधातू शुद्धी शरीरातील 7 धातूंची निर्मळता, 8 अष्टदिशा रक्षण संपूर्ण जीवनात रक्षण भाव, 9 नवग्रह शांतता ग्रहदोष निवारण, 10 दशदिग्भद निर्मूलन 10 दिशांमधील निगेटिव्ह ऊर्जा शमवणे, 11 एकदश रुद्रतत्व प्रबोधन रुद्रतेज जागवणे, 12 द्वादश आदित्य तेज जागरण, 13 त्रयोदशी मृत्यूतत्वावर विजय, 14 चतुर्दशी मनातील भयावर मात, 15 पौर्णिमा समृद्धी आणि शांतती प्राप्ती, 16 षोडश संस्कार जागृती जीवनातील महत्त्वाचे संस्कार जागृत करणे, 17 सप्तर्षी स्मरण ऋषीमार्गाचे स्मृती, 18 अष्टसिद्धीचे प्राप्ती, 19 नवविधी भक्तीचा अभ्यास, 20 विश्वरूप दर्शनाची पात्रता, 21 पूर्ण आत्मसमर्पण त्वमेव सर्व भावसंपन्न पूर्ती। आध्यात्मिक प्रभाव। 21 दुर्वा अर्पण करताना साधक ज्या प्रकारे जप, ध्यान किंवा मंत्रोपचार करतात त्याने ऊर्जा केंद्रावर सकारात्मक प्रभाव पडतो। विशेषतः हे उपाय मूलाधार ते सहस्त्र चक्र शुद्ध करतात।
मंत्र ओम गणगणपताय नमः दुर्वाकुराणम समर्पयामी। या मंत्राने प्रत्येक दुर्वा अर्पण केल्यास ती जणू अंतर्यामाला वाहिलेली श्रद्धा ठरते। तर निष्कर्ष, दुर्वा फक्त तृण नाही, ती भक्तीचा मूलतत्व मंत्र आहे। 21 दुर्वा म्हणजे 21 भावस्थिती, 21 शरीरातील केंद्राची शुद्धी आणि 21 पायऱ्यांची अन्मोन्नती। जेव्हा श्रद्धा, मंत्र आणि ध्यान यांची त्रिसुती या 21 दुर्वांमध्ये एकत्र येते, तेव्हा साधकाला श्री गणेशाचा सिद्धिदाता रूपात साक्षात्कार होतो। समर्पण, 21 दुर्वा म्हणजे ईश्वराला अर्पण केलेल्या 21 मौन प्रार्थना आणि श्री गणेश त्या सर्व प्रार्थनांचा एकाच प्रसादाने उत्तर देतो, विघ्न नाही विजयी हो। तर अशी 21 दुर्वांची श्री गणेशाला अर्पण करण्यामागील आध्यात्मिक रहस्य आहेत। मी तुम्हाला या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा। तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत। सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा।